धर्म आहे ना, धर्म धर्म नावानं नाही, कृतीतून जिवंत होतो. हे लक्षात घ्या. फक्त नावानं नाही, कृती लागते. कृती केली तरच तो जिवंत राहतो, आणि जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला कृती करावी. एक लक्षात घ्या, आपल्या धर्मासाठी कुणी काही कार्य करायला गेलं तर एकतर त्यांना धमकी दिली जाते किंवा त्यांना बदनाम केलं जातं. एखादा खरंच धर्मासाठी काही करत असेल तर त्याला घोषितच करून टाकलं जातं की त्याला वाईटच मानलं जातं. हा भाग वेगळा आहे की बाबांनो, खरंच तो तसा आहे का नाही स्वतः त्याची माहिती घेऊन मग त्याच्या निष्कर्षावर निघावं असं काही नसतं. आजकाल सोशल मीडियावरती कोणाच्याबद्दलही काहीही मत बनवणं एकदम सोपं बनलं आहे, कारण फक्त मत बनवायचं आहे. पण मत बनवणं सोपं असतं, आणि त्यामुळे काय होतं नुकसान, जे खरंच धर्मासाठी कार्य करतात त्यांना करण्याची इच्छाच राहत नाही. हे बघा, कारण कसं असतो, ज्याच्यामध्ये धर्म जिवंत आहे तो जो काही प्रश्न मांडतो ना तो खूप सत्य मांडतो. त्याच्या शब्दात ना खूप करारी असते. पण प्रश्न हा आहे की कोण ठरवतं काय चूक आणि काय बरोबर, हे तुम्ही त्याबद्दल माहिती घेऊनच ठरवायला पाहिजे. असं अचानक तुम्ही ठरवू शकत नाही की एखादा बोलतोय बाबा तो कितपत तुमच्या धर्माशी प्रेरित आहे हेही बघावं लागेल. कारण काय काय वेळेला असंही असू शकतं, एखादा मुद्दामून तुमच्या धर्माचा अपमानच करतोय, त्याचा हेतू सरळ आहे, आणि एखादा तुमच्या धर्मासाठी बोलतोय. तुम्हाला हा फरक कळला पाहिजे, धर्मातील चुका सांगणारा पण आणि धर्मासाठी बोलणारा पण. तुम्हाला त्याची साथ द्यावी लागेल. जो खरंच तुमच्यामध्ये धर्म जागृत करतो, जो बोलतो, जो विचार करायला लावतो, त्याला आपण साथ दिली पाहिजे. आपण फक्त ऐकतो पण उभे राहत नाही त्या लोकांसाठी जे खरंच तुमच्यासाठी काहीतरी करायचं विचार करतात. आज तुमच्याकडे किती गुरु आहेत, प्रवचन करणारे, कथा सांगणारे आणि भक्ती शिकवणारे किती आहेत? लक्षात घ्या, भरपूर आहेत. पण माझा एक प्रश्न आहे की त्यातले किती तुमच्यासाठी बोलतात आणि त्यातले किती तुमच्यासाठी उभं राहतात? म्हणजे तुमच्यासाठी बोलणारा कोणतरी पाहिजे ना, सेनापती कोणतरी लागतो. पण जेव्हा त्यांनाच धमक्या येतात तेव्हा तुम्ही काय करता? कारण का जेव्हा कोणी सत्य बोलतो ना त्याला धमकी येतेच, हे वाक्य. पण आपण काय करतो माहिती आहे, कशा वेळी त्या लोकांना साथ देतो. सोशल मीडियावरती साथ देणं वेगळी गोष्ट आहे, बरोबर. अशा वेळी आपण शांत बसतो, बरोबर. मग काय होतं माहिती आहे का, त्यावेळेस ती लोक तुमच्यासाठी नाहीत बोलत, ते फक्त तुम्हाला खुश करण्यासाठी बोलतात. आणि जेव्हा असं होतं ना त्यावेळेस तुम्ही त्या अज्ञानातच कायम राहून जाता. आणि आजवर हेच होत आलेलं आहे. तुमच्यासाठी जेव्हा जेव्हा एखादा खरं बोलण्याचा प्रयत्न केला, तुमच्यामध्ये धर्म जागृत करण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेस त्या व्यक्तीला त्रासच दिला जातो. नंतर मूर्त्या बनतात, नंतर त्यांच्या पूजा होतात, त्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण जेव्हा ते प्रत्यक्षात असतात तेव्हा त्यांना त्रासच दिला जातो. नंतर मूर्त्या बनवून नंतर पूजा करून काहीच फायदा नाही होत, कारण का जिवंतपणे त्यांना खूप त्रास दिला जातो. तरी ते त्यांच्या परीने धर्माचं कार्य करत राहतात, भलेही लोक पाठीमागं असो किंवा नसो, कारण त्यांना त्यांच्या स्वतःमध्ये तो धर्म जिवंत असतो ना. गीतेचा खरा अर्थ काय माहिती आहे का? भगवद्गीता काय शिकवते? भगवद्गीता शिकवते की फक्त हरे कृष्णा हरे रामा म्हणून काय फायदा? ती म्हणाल फक्त एवढंच म्हणायला सांगते का? नाही. मग ती काय सांगते? अन्याय झाला तर लढ. अर्जुन म्हणजे तुम्ही स्वतः आहे हो. अर्जुनाला काय सांगतो? धर्म जिवंत ठेवायला सांगतो. अर्जुनाला काय सांगतो? सत्यासाठी उभं राहायला सांगतो.
आणि कर्तव्य टाळू नको म्हणतो. भगवान कृष्ण अर्जुनाला हेच सांगते, कर्तव्य टाळू नको. अर्जुन जो होता ना युद्ध टाळत होता, पण कृष्ण काय म्हणाले, उठ आणि लढावं तर लागेलच ना. अर्जुन जर लढला नसता तर आज लोकांसाठी धर्म जिवंत राहण्यासाठी काय केलं पाहिजे हे कधीच लोकांना कळालं नसतं. आपण काय करतोय माहिती आहे का, आज आपण काय करतो, मंदिर बांधतो, मोठे कार्यक्रम करतो, नावं घेतो, बरोबर, नाम जप करतो ना, पण धर्मासाठी उभे राहतो का? जर नाव घेऊन सगळं होत असतं तर इतिहासात आपण गुलाम झालो असतो का? अजिबात नाही. तर उदाहरणच देऊन सांगायला गेलं तर भगवान हनुमान काय करत होते हो? फक्त रामाचं नाव घेत बसले होते की त्यांनी काहीतरी लढायचा विचार केला? नाही, ते फक्त रामाचं नाव घेत बसले नव्हते, त्यांनी युद्ध केलं. जेव्हा धर्माला गरज असते तेव्हा उभं राहावं लागतं, त्यासाठी लढा द्यावा लागतो, हे लक्षात घ्या. त्यांनी धोका पत्करला, भगवान हनुमानाने धोका पत्करला. कारण का हो? कारण भक्ती म्हणजे फक्त जप नाही हो. कारण भक्ती म्हणजे फक्त जप नाही, कृती आहे. मोठी चूक काय असते माहिती आहे का, अंधभक्ती. आपण काय ऐकत आलो, नाव घ्या सगळं ठीक होईल, देवाचं नाव घेतलं की सगळं ठीक होतं, पण हे पूर्ण सत्य नाही आहे. तुम्ही देवाचं नाव घेतलं आणि अकार्यक्षम राहिले तर काहीच होणार नाही. नाव प्लस कृती, मग त्याचा परिणाम येतो. म्हणजे देवाचं नाव तर घ्या पण कृती पण करावी लागेल. जर कृती नाही केली तर काहीच बदल होणार नाही, हे लक्षात घ्या. आपल्या समाजाच्या समस्या काय आहेत माहीत आहे का? आज काय चाललंय माहीत आहे, तरुण आहे ना दिशाहीन आहे, तो वासनेत अडकलाय, बरोबर. मुली अनसेफ आहेत, पण धर्मगुरू काय करतायत हा प्रश्न तुम्हाला पडत नाही. फक्त प्रवचन, ग्राउंडवर काम कुठे आहे, जमिनीवरती काम कुठे आहे? मग इतिहासातून शिकण्यासारखं काय आहे आपल्याला? संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत कबीर, यांना काय मिळालं? यांना काय मिळालं? विरोध मिळाला की नाही, अपमान मिळाला, त्रासही दिला गेला, सगळं झालं, पण त्यांनी त्यांचं काम थांबवलं का? अजिबात नाही. का बरं? का? कारण धर्माचं काम करताना पाठीमागं हटायचं नसतं. आज निर्णय तुमचा आहे. जो सत्य बोलतो त्याला तुम्ही साथ देणार की फक्त पाहत बसणार हे तुमचं आहे. जर तुम्ही आजही शांत बसले, उद्या कोणीच उभं राहणार नाही. प्रत्येकानं धर्माची साथ देण्यासाठी उभं राहा, तुमच्यासाठी उभं राहणाऱ्या व्यक्तींसाठी उभे राहा. धर्म जर वाचवायचा असेल तर, कारण धर्मासाठी तुम्हालाही बोलावं लागेल, तुम्हाला उभे राहावं लागेल पाठीमागं. फक्त भक्त बनू नका, माझं एवढंच म्हणणं आहे. तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा, त्यासाठी उभे राहा, कृती करा. धर्म पुस्तकात नाही, हे लक्षात घ्या. तुमच्या कृतीत जिवंत असतो, तुम्हाला दाखवावं लागते तुमची ताकद, हे लक्षात घ्या. देवावर विश्वास ठेवा, पण स्वतःला कमजोर बनवू नका. कारण इतिहासात कमजोरांना कोणीच वाचवलं नाही, हे लक्षात घ्या. कमजोर हा मारलाच जातो. त्यामुळे तुम्हाला धार्मिक बनायचं असेल तरी शक्तिशाली बनावं लागेल.
तेव्हा तुम्ही धर्मासाठी काहीतरी करू शकता, हे लक्षात घ्या. धर्मासाठी उभं राहा, त्यासाठी कृती करा. तुमच्या क्षमतेनं जे काही करता येईल ते धर्मासाठी करा. उभं राहायला शिका धर्मासाठी.